औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव असं नामांतर झाल्यानंतर आता पुन्हा एकदा अहमदनगरच्या नामांतराची मागणी होऊ लागली आहे। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक ट्विट करत अहमदनगरचं नाव बदलणारच असं भाकीत केल्यानं यावरून राजकारण सुरू झाल्याचंही पाहायला मिळतंय। छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव अखेर अधिकृतरित्या महाराष्ट्रातील या दोन शहरांची नावं बदलण्यात आली। पण यानंतर आता अहमदनगरच्या नामांतराची मागणी ही जोर धरू लागली आहे। विशेष म्हणजे यात सत्ताधारी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर प्रचंड आग्रही आहेत। औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराची घोषणा होताच पडळकरांनी एक ट्विट करत अहमदनगरचं नामांतर अहिल्यानगर करण्याची मागणी केली आहे। माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म ज्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये झालेला आहे त्या जिल्ह्याचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर लवकरात लवकर करण्यात येईल। अहिल्याबाई होळकर जो कर्तृत्व इतकं मोठं आहे, पण आपल्या जिल्ह्याला त्याचं नाव देणं मला वाटतं हे आमच्या सर्व दृष्टीने घोषणा गोष्ट ठरेल। निश्चितच त्याचं स्वागत आपण करू। त्यासाठी आम्ही केंद्राकडे पाठपुरावा करू। राज्य सरकारच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, माननीय उपमुख्यमंत्री महोदय असतील यांच्या माध्यमातून या बाबतीमध्ये ते नामकरण लवकर व्हावं असा आमचा आग्रह आहे। गोपीचंद पडळकर यांच्या मागणीवर कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। फक्त नामांतराचा विषय न घेता विकासासह अनेक महत्त्वाचे प्रश्नही सोडवायला हवेत असा टोला रोहित पवारांनी पडळकरांना लगावलाय। फक्त नामांतर हाच विषय जर आपण सातत्याने त्या ठिकाणी घेत राहिलो तर बेरोजगारी, शेतकरी, मजूर, शहरी आणि ग्रामीण भागामध्ये असणारे असंघटित क्षेत्र, व्यवसाय या सगळ्याकडे जे दुर्लक्ष आज त्या ठिकाणी होत आहे आणि सिम्बॉलिक आणि फक्त भावनिक राजकारण त्या ठिकाणी जर केलं जात असेल तर त्याचा विरोध हा आपण सर्वांनी नक्कीच केला पाहिजे। गोपीचंद पडळकरांनी पहिल्यांदाच अहमदनगरच्या नामांतराची मागणी केली असं नाहीये। त्याआधीपासूनच काही संघटनांकडूनही अहमदनगरच्या नामांतराची मागणी होते। फक्त सत्ताधारी भाजपचे विधान परिषदेचे आमदार असलेले गोपीचंद पडळकर आता अहिल्यानगर नाव देण्याची आग्रही मागणी करतायत। त्यामुळे आता औरंगाबाद आणि उस्मानाबाद नंतर अहमदनगरच्याही नामांतराला मुहूर्त मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।